नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? आशा आहे सर्व चांगले असाल. चला तर आज बघूया आपण इंग्लिशमधील ग्रामरचा एक टॉपिक कंडिशन्स. तर बघा, कंडिशन्स म्हणजे कसं बघा, आपल्याला सेंटेन्स दिलेलं असतं, त्यामध्ये आपल्याला कंजंक्शन प्लस टेन्स प्लस मॉडल ऑक्झिलरी अशी रचना असते, किंवा मॉडल ऑक्झिलरी प्लस कंजंक्शन प्लस टेन्स अशी रचना असते. कंडिशनल सेंटेन्सच्या वाक्यामध्ये आपण काय करतो, कधीही फ्युचर टेन्स गृहीत धरत नाही. तर बघा, कंजंक्शनचे जे वाक्य आहे, समजा आता असा फॉर्मॅट आहे. पहिलं कंजंक्शनचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये टेन्स वापरलेला असतो, आणि रिझल्टचं जे वाक्य असतं त्याच्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी वापरायचे असते. दोन्ही सेंटेन्समध्ये मॉडेल ऑक्झिलरी वापरायची नसते, किंवा दोन्ही सेंटेन्समध्ये टेन्स वापरायचा नसतो. तर बघा, कंजंक्शन प्लस टेन्स प्लस मॉडेल ऑक्झिलरी. आता याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं बघा, इफ आय स्टडी हार्ड आय विल पास द एक्झाम. यामध्ये जे आपलं पहिलं सेंटेन्स आहे हे कंजंक्शनचं सेंटेन्स आहे. आपण याच्यामध्ये इफ हे कंजंक्शन यूज केलेलं आहे बघा. तर इफ हे कंजंक्शन आपण यूज केलेलं आहे. जे पहिलं सेंटेन्स आहे ते कंजंक्शनचं आहे, आणि कंजंक्शनचं सेंटेन्स कोणतं असतं, तर कंजंक्शनचे सेंटेन्स जे असतं ते टेन्सचं असतं. तर बघा, या सेंटेन्समध्ये कोणता टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. इफ आय स्टडी हार्ड आय विल पास द एक्झाम. आता बघा, जे सेकंड सेंटेन्स आहे रिझल्टचं, इफ आय स्टडी हार्ड आय विल पास द एक्झाम, हे रिझल्ट आहे. तर रिझल्टचं सेंटेन्स आहे ते काय, त्याच्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी वापरलं आहे. कोणता मॉडेल ऑक्झिलरी वापरला आहे, विल हा मॉडेल ऑक्झिलरी वापरला आहे. आणि विल हा मॉडेल ऑक्झिलरी आहे, प्रेझेंटचा मॉडेल ऑक्झिलरी आहे. बघा, कंजंक्शन प्लस सिम्पल प्रेझेंट टेन्स प्लस प्रेझेंटची मॉडेल ऑक्झिलरी प्लस V1, किंवा प्रेझेंटची मॉडेल ऑक्झिलरी प्लस V1 प्लस कंजंक्शन प्लस सिम्पल प्रेझेंट टेन्स. बघा, आता हे जे सेंटेन्स आहे हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. कशावर आपण बोलू शकतो असं बघा, रन हा जो व्हर्ब आहे हा V1 फॉर्ममध्ये आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे, आणि विल ही मॉडेल ऑक्झिलरी आहे, ही प्रेझेंटची मॉडेल ऑक्झिलरी आहे. म्हणजे जर प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असेल तर त्यामध्ये प्रेझेंटचीच मॉडेल ऑक्झिलरी वापरायची. पास्ट टेन्सचं जर सेंटेन्स असेल तर ते पास्ट टेन्सचीच मॉडेल ऑक्झिलरी वापरायची. ओके. बघा, कंडिशन प्रेझेंट टेन्सची जर कंडिशन दिलेलं असेल तर त्या कंडिशनला आपण रिअल कंडिशन बोलतो, पॉसिबल कंडिशन बोलतो. त्याच्यानंतर रिअल कंडिशन, पॉसिबल कंडिशन, प्रॉबेबल कंडिशन, लाईकली कंडिशन असं बोलतो. आणि पास्ट टेन्सची जी कंडिशन असेल त्याला आपण अनरिअल कंडिशन, अनलाईकली कंडिशन असं आपण बोलतो. तर बघा, प्रेझेंट टेन्सची कंडिशन असेल तर प्रेझेंट टेन्सचीच मॉडेल ऑक्झिलरी वापरायची. आता प्रेझेंट टेन्सची कंडिशन असेल तर प्रेझेंट टेन्सची मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहे, शाल, विल, कॅन, मे वगैरे. आणि पास्ट टेन्सचं जर कंडिशन दिलेलं असेल तर पास्ट टेन्सचीच मॉडेल ऑक्झिलरी वापरायची. फॉर एक्झाम्पल, कॅन जर कुड वापरायचं, शुड वापरायचं, माईट वापरायचं, हॅड वापरायचं. ओके. तर सेंटेन्स बघा, प्रेझेंट कंडिशनवरून एक सेंटेन्स फॉर्म केला आहे आपण, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. बघा, इथं टेन्स कोणता आहे, इफ यू वर्क हार्ड प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून इथं आपण प्रेझेंटचीच मॉडेल ऑक्झिलरी यूज केली. विल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून हे झालं ए टाईपचं सेंटेन्स. किंवा आता सेकंड बघतोय आपण बी टाईपचं सेंटेन्स, इफ यू वर्क हार्ड यू वुड गेट सक्सेस. यामध्ये पास्ट टेन्स आहे, सिम्पल पास्ट, म्हणून आपण इथे पास्टची मॉडेल ऑक्झिलरी यूज केली आहे. धन्यवाद. थँक्यू.